हॅलो हाय नमस्कार, सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या गोष्टींमध्ये. तर काही दिवसांपूर्वी आम्ही गेलेलो होतो कोकणात, त्याचाच हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहे. थोड्या दिवसांनी हा अपलोड करत आहे, पण मला हा तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायचा होता. सगळ्यात पहिल्यांदा तर आम्ही गेलेलो होतो घरी, आणि घरून नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही गेलेलो होतो कोकणात. दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर 5:30च्या दरम्यान आम्ही घरातून बाहेर पडलो, आणि असा सगळीकडे अंधार होता, आणि आम्ही गणपतपुळेच्या दिशेने जायला निघालो. एका ठिकाणी थांबून मस्तपैकी गरमागरम चहा घेतला, आणि त्याच्या सोबतीला बिस्किट घेतलं आणि मस्तपैकी एन्जॉय करून खाल्लं. चहाचा आस्वाद घेऊन झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रवास सुरू झाला. सगळीकडे थोडाफार उजेड पसरलेला होता, पण धुके मात्र खूप जास्त पडलेलं होतं. या प्रवासामध्ये सगळ्यात जास्त वेळ आमचा या धुक्यामध्ये गेला. गणपतपुळेला जाताना आम्हाला लागला कुंभार्ली घाट. काही वेळातच हा कुंभार्ली घाट सुद्धा आम्ही पार केला. कुंभार्ली घाट पार करून आम्ही पोहोचलो चिपळूणमध्ये, आणि तिथे पहिल्यांदा आम्ही नाश्ता करून घेतला आणि मस्तपैकी कॉफी पिऊन घेतली. पोटपूजा झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रवासाला लागलो आणि गणपतपुळेच्या दिशेने जायला निघालो. त्यानंतर आम्ही गणपतपुळेला जाताना वाटेवर असणाऱ्या संगमेश्वर इथे गेलो, कारण इथे आहे कर्णेश्वर मंदिर. संगमेश्वर येथील कर्णेश्वर हे एक प्राचीन मंदिर आहे. हे एक हेमाडपंथी मंदिर असून पांडवकालीन आहे असे म्हटले जाते. देवीने दिलेल्या आदेशानुसार हे मंदिर एका रात्रीत बांधण्याचा संकल्प पांडवांनी केला होता. त्यानुसार या मंदिराचे बांधकाम झाले होते असे सांगण्यात येते. कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर. ते घ्या, एका दगडात 3 फुलं आहेत, कोकुळची फुलं आहेत. शंकरांना आवडतात म्हणून कर्णेश्वरचं कर्णफूल म्हणतात. आपल्या 8 दिशा आहेत, 8ही दिशेचे देव आहेत बघा. 3 3 3 3 3 बघा, म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात. महादेव म्हणतात. खांबावर बघा पार्वती माता आहे, ती बघा महाकाली आहे. तिथे डोक्यावर गणपती आहे, बघा तुमच्या तिथे पलीकडे पहिले गणपती आहे, सरस्वती आहे. आता हे देवांचं बसायचं आसन आहे. अशी 5 पांडवांची 5 ताटं आहेत, असे पंचकळस आहेत पार्वतीचे, आणि पार्वतीचा 5वा कळस पूजेला आहे, मग तिथे पूजा करायची. घागर आहे ती, हे बघा शंखांच्या कळ्या बनवल्या. पण आपल्या घरातले देवारातले शंख वाजतात, झाडावरच्या कळ्या फुलतात, त्याला ब्रह्मतत्व म्हणतात. म्हणून शंखारी संशय घ्यायचा नसतो. शंख वाजतात, कळ्या फुलतात, त्याला ब्रह्मतत्व म्हणतात. हे नरकासूर कीर्तिसूर राक्षस आहेत. दिवाळीला आपण पायाखाली मारतो ना, हेच ते. राक्षसांचं आणि शंकरांचं युद्ध झालं. राक्षसांनी शरणागती पत्करली. शंकरांकडे काय मागितलं? कायमचं पायाखाली स्थान मागितलं, श्रद्धा आणि भक्ती, म्हणून यांना पाय लावून आत यायचं. आतापर्यंत 10 अवतार झाले, 10 झाले. त्या पुढे ही आडी मूर्ती दिसली विष्णू तरी, कुर्म, कासव, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम,
कृष्ण, बौद्ध आणि कलंकी. गौतम बुद्धानंतर पट्टी घ्या ती. गौतम हा, बुद्धानंतर कलंकीचा झाला. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गावातील छत्रपती संभाजींचे सासरवाडी येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले की 5 मिनिटं लागतील. इथून खाली जायचं, गाडी जाते, पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचा संगम आहे. अलगंदा, वर्णाली शास्त्री आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलंय. खरं संगमेश्वर हे आहे. आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची आणि ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे ना, तिथे संभाजींना पकडलं, अटक केली, कैद केली सरदेसाईच्या राजवाड्यामध्ये आणि इथून तुळापूरला नेलं. तिथे हत्या झाली, तिथे समाधी आहे. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ पुढबुद्रुक तुळापूर गाव आहे आणि तिथे एक संगम आहे भीमा, भामा, इंद्रायणीचा. तिथे संभाजींची हत्या झाली, तिथे समाधी आहे. म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. पण पुतळ्याला सांगितले ही 5 मानवांची 5 ठिकाणी 5 ताट आहेत. ते 2, 3, 4 आणि देवाच्या खाली 4. ओम नमः शिवाय. हे बघा, पार्वतीचा 5वा कळस. असे 5 कळस आहेत, घागरी आहे. आणि 5व्या घागरीवरती शिव पार्वती आहे म्हणून इथे पूजा करायची. इथे पण शंखांच्या कळ्या बनवल्या आहेत. पांडवांना वाटलं पाठ झाली, ताटावर जेवले, ताटा उलटी ठेवली, नंतर निघून. ती ताट आहेत. कौरव पांडवांच्या पाठीवर होते. पांडव जर कौरवांना सापडले असते तर 12 वर्ष परत अज्ञातवासात झालं असतं. म्हणून या मंदिराला वरती कळस नाही. हे कळस घ्या, शिखर घ्या, शिखर घेतले. 5 शिखर आहेत, घेतले. आता वरती घ्या. हे श्रीयंत्र आहे. तिथे छत्रपती संभाजी शिवाजी पूजापाठ करायची. तिथे ध्यानाला बसला तर पिंडी जवळ दिसते, गाभाऱ्या जवळ लागत नाही. आता ते घ्या. ब्रह्मदेव. ब्रह्मदेवांची मूर्ती पुष्करला आहे राजस्थानमध्ये. त्याच्यानंतर ब्रह्मदेव इथं आहे आणि पलीकडे सूर्यदेव आहे. म्हणून ह्याच मंदिरला मगर आहे. मगरीवरती मंदिर आहे. पुण्याला प्रदक्षिणा चालते म्हणून श्रीपासून कोणती कर्णाचं कर्णेश्वर मंदिर. आता सांगा, तुम्ही हळद कुंकू लावत आहे. फुलं घेतले तिथे लावा, तुमच्या लावा. माझं महेश माने. तुमचं हात जोडा. या पूर्ण भक्तीपूर्ण दर्शन घेतले, कर्णेश्वर पूजा केली, प्रार्थना केली, मान्य करून घ्या. सुख, शांती, समृद्धी, आनंद लाभन आहे. जे काही सगळ्यांच्या मनात इच्छा आहेत, मनोकामना आहेत, संकल्पना आहेत, ते पूर्ण करा. अडचण काय असेल दूर करा. ज्या ज्या अडचणीला हात मागते त्याला उभे राहा. असे सेवा करून घ्या. कृपा विषयी ठेवा, संभाळ करा. ओम नमः पार्वतीपदे हर हर महादेव. खरंच हे मंदिर पाहून मन अगदी भारावून गेलं आणि या स्वामींनी सांगितलेल्या सगळ्या माहितीमुळे या मंदिराची आम्हाला पूर्णपणे माहिती कळाली आणि इथं दर्शनसुद्धा खूप छान झालं. या मंदिराचं थोडंफार बांधकाम सुरू आहे, त्याच्यामुळे हे आजूबाजूला तुम्हाला इथे बांधकामाचं सगळं काही साहित्य पण दिसेल. त्यानंतर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. पुढचा टप्पा होता सरदेसाई वाडा, पण तिथे जाण्याआधी एक छोटंसं मंदिर महादेवांचं पुढं होतं, त्याचं दर्शन घेऊन सुद्धा आम्ही जाणार होतो. संगमेश्वरला जायला निघालो तेव्हा शाळेतील मुलांची इथे रॅली पाहायला मिळाली. थोडा वेळ इथेच थांबून यांची रॅली पाहिली आणि मग पुढे गेलो. त्यानंतर आम्ही पोचलो कसबा संगमेश्वर येथे आणि तिथे आम्ही गेलो सरदेसाई वाड्याच्या इथे. थोडेफार व्हिडिओ जे आहेत ते उभे झालेले आहेत, आडवे व्हिडिओ नाही आहेत तिथले माझ्याकडे जे उभे व्हिडिओ आहेत तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हाच तो वाडा आहे जिथे संभाजी महाराजांना कैद करण्यात आलेलं होतं. व्हिडिओ इथले थोडेफारच आहेत पण बराचसा वेळ आम्ही इथेच घालवला आणि इथे सगळं काही बघून झाल्यानंतर पुढे आम्ही गणपतपुळेच्या दिशेने जायला निघालो.
तर गणपतपुळेच्या अगदी जवळ येऊन आम्ही पोचलो आणि लांबून हा समुद्र दिसायला लागलेला होता. खरंच मन अगदी खूप भारावून गेलेलं होतं. सगळीकडे फक्त पाणीच पाणी दिसत होतं, त्यामुळे खूप जास्त भारी वाटत होतं. तर आम्ही काही वेळातच पोचलो सीसन हॉटेलवरती, जिथे आम्ही बुकिंग केलेलं होतं. तिथे जाऊन पहिल्यांदा आम्ही भेटलो, थोडा वेळ थांबलो आणि तिथून समोरच अगदी समुद्र दिसत होता. दृश्य खूप छान दिसत होतं. इथनं बघायला खूप जास्त भारी वाटत होतं. या हॉटेलच्या रूमसुद्धा भारी होत्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथून समोरच समुद्रकिनारा दिसत होता. त्यामुळे इथलं दृश्य जे आहे ते फार सुंदर दिसत होतं आणि मला हा परिसर फार जास्त आवडलेला होता. हॉटेलवर जाऊन फ्रेश वगैरे होऊन आम्ही पुन्हा एका ठिकाणी आलो. तिथे मस्तपैकी जेवलो. आज नॉनव्हेज खाणार नव्हतं, कारण जाणार होतो गणपतीचं दर्शन घ्यायला. त्यामुळे मस्तपैकी व्हेज थाळी खाल्ली आणि त्यानंतर निघालो गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. त्यानंतर आम्ही पुन्हा रूमवर आलो, फ्रेश झालो आणि जायला निघालो आरेवारे बीचवर. काही वेळातच पोचलो आरेवारे बीचवर आणि इथला जो सनसेट आहे तो पाहूनच आम्ही मग जाणार होतो.
जास्त शांतता वाटत होती आणि अशा शांततेत मला मीच लिहिलेल्या त्या 4 ओळी आठवत होत्या. रोज तुझे जाणे रोज तुझे येणे, रोज तुझे जाणे रोज तुझे येणे, न कळे मला का बरे तुझे असे हे वागणे. सांग ना मजला तू, सांग ना मजला तू, कोणत्या वळणावरी भेटणे होईल आपले, भेटणे होईल आपले. मी लिहिलेल्या या 4 ओळी तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा. मस्तपैकी सनसेट पाहून झाल्यानंतर तिथेच भेळ होती, ती भेळ घेतली आणि भेळेचा आस्वाद घेतला. खूप छान अशी भेळ होती. त्यानंतर थोडा वेळ इथेच बसलो आणि त्यानंतर गेलो जेवायला. जेवण पुन्हा रूमवर गेलो. अजूनही पुढे व्हिडिओ आहे बरं का. राहिलेला व्हिडिओ मी नेक्स्ट पार्टमध्ये शेअर करते. याच व्हिडिओचे मी 2 पार्ट करणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मनापासून धन्यवाद.